भाजपकडून आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी 5 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांचा समावेश आहे। भाजप यंदा विधान परिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देणार अशी चर्चा सुरुवातीपासून होती। त्यासाठी भाजपनं आधी 30 आणि नंतर 14 नावांची यादी दिल्लीला पाठवली होती। त्यापैकी 5 जणांच्या नावावर दिल्लीतील भाजप नेतृत्वानं संमतीची मोहर उमटवली आहे। काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी संधी मिळणार हे आधीच निश्चित होते। मात्र उर्वरित 5 जणांची निवड करताना भाजपनं जातनिहाय समीकरणाचं भान ठेवत सोशल इंजिनिअरिंग साधताना पक्ष संघटनेतील निष्ठावंत आणि जुन्या नेत्यांनाही संधी दिल्याचं बोललं जाते। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी VSR कंपनीच्या विमानानं प्रवास केल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। शरद पवार यांच्या स्नेहभोजन कार्यक्रमासाठी पार्थ पवार VSR विमानानं पोहोचले। याविषयी स्वतः पार्थ पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली। यामध्ये मोदीबाग पुणे येथे पवार साहेबांना भेटण्यासाठी तातडीनं पोहोचायचं असल्यानं मी माझ्या कार्यालयाला विमानाची व्यवस्था करण्यास सांगितलं होतं। शेवटच्या क्षणी झालेल्या व्यवस्थेमुळे नकळतपणे VSR एव्हिएशनचे विमान माझ्यासाठी बुक करण्यात आलं। विमानतळावर पोहोचेपर्यंत आणि विमानापर्यंत जाईपर्यंत हे विमान VSR एव्हिएशनचे असल्याची मला कल्पना नव्हती। ही केवळ प्रशासकीय पातळीवरील चूक होती। याची मी गंभीर दखल घेतली असून संबंधित विमान बुक करणाऱ्या एजंटशी असलेला करार आम्ही तात्काळ रद्द केलाय। तसंच VSR एव्हिएशनच्या बाबतीत यापूर्वीची आमची भूमिका आजही कायम असल्याचं त्यांनी म्हटलंय। राज्यात उकाड्यानं अंगाची लाहीलाही होत असताना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार गेले काही दिवस उन्हाच्या चटक्यामुळे होरपळणाऱ्या विदर्भात पूर्व मोसमी पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांची उकाड्यापासून सुटका होणार आहे। मात्र इतर ठिकाणी उकाडा कायम राहणार असून मुंबई ठाणेसह अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशावर असणार आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय। हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर यासह अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहू शकतात। या बदलत्या हवामानामुळे तापमानात किंचित घट होऊन उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळू शकतो। कोल्हापुरात तरुणींचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी पुलाची शिरोली येथील शाहिद संदे या युवकाला अटक करण्यात आली आहे। न्यायालयानं आरोपीस 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तर त्याच्या फरार मित्रालाही पोलिसांनी कराडमधून अटक केल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे। शाहिदनं तरुणीवर अत्याचार करून त्यांचे व्हिडिओ बनवत ते मित्राला शेअर केल्याचं उघड झालं। तर आरोपी शाहिद सनदे याच्याकडे आणखी 8 ते 9 तरुणींचे व्हिडिओ असल्याचा पोलिसांना संशय आहे। कपडे धुण्यासाठी वर्धा नदीवर गेलेल्या तिघांचा वर्धा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। चंद्रपूर तालुक्यातील धानोरा गावाजवळ असलेल्या वर्धा नदीच्या घाटावरील ही घटना असून या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे। दुपारच्या दरम्यान 6 ते 7 जण कपडे धुण्यासाठी गेले होते। त्यावेळी मृतकांपैकी 2 मुली अंघोळ करत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे अचानक त्या बुडू लागल्या। त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात वडील राजू कोपडे यांनीही नदीपात्रात उडी घेतली। मात्र त्यांचाही यामध्ये मृत्यू झालाय। मृतकांमध्ये राजू कोडापे, त्यांची मुलगी अर्पिता कोडापे आणि भाची प्रियंका मडावी यांचा समावेश आहे। या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी नदीपात्राकडे धाव घेतली। त्यानंतर पोलीस आणि प्रशासनाला माहिती देण्यात आली असून बुडलेल्यांसाठी शोध मोहीम राबवण्यात येते। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आज सकाळपासूनच उत्साह पाहायला मिळतोय। या टप्प्यात राज्यातील 142 विधानसभा जागांवर मतदान होत असून मतदारांनी सकाळपासूनच केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लावल्यात। मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जीसह अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य EVM मध्ये बंद होणार आहे। पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये विक्रमी 92% मतदान झालं होतं। तोच कल याही टप्प्यात कायम राहील अशी शक्यता वर्तवण्यात येते। प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन करण्यात आलंय। या टप्प्यातील निकालावरून राज्याच्या राजकीय भविष्याची दिशा ठरणार असल्यानं संपूर्ण देशाचं लक्ष या मतदानाकडे लागलंय।
दिल्लीमधील आम आदमी पक्षाच्या खासदारानंतर एक अख्खा राजकीय पक्षच भाजपमध्ये विलीन होणार असल्याची माहिती समोर आली आहे। या बातमीनं राजकारणात खळबळ उडवून दिली आहे। नितीश कुमार यांच्या राज्यातील RLM भाजपमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चेमुळे बिहार राज्यातील राजकारणासह देशातील राजकारणात खळबळ उडाली आहे। उपेंद्र कुशवाहा आणि त्यांचा पक्ष राष्ट्रीय लोक मोर्चा यांचं भारतीय जनता पक्षात विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले। बिहारमधील नवीन सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर उपेंद्र कुशवाहा यांच्यासमोर आपल्या पक्षाच्या भवितव्याबाबत एक मोठा निर्णय घेण्याचे आव्हान निर्माण झाले। समोर आलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांनंतर बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। त्याआधी उपेंद्र कुशवाहा यांना त्यांच्या पक्षाचे भाजपमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याचं म्हटलं जाते। दक्षिण सुदानची राजधानी जुबाबजवळ विमानाचा अपघात झालाय। या दुर्घटनेत 14 जणांचा जागीच मृत्यू झालाय। विमान छोटे असल्यानं त्यात पायलटसह 14 प्रवासी प्रवास करत होते। विमान जमिनीवर कोसळल्यानंतर क्षणातच आगीचा भडका होऊन सर्वजण होरपळले। या आगीत होरपळल्यामुळे प्रवाशांच्या मृतदेहाची ओळख पटवणं देखील अवघड झाले। दक्षिण सुदानच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणानं सांगितलेल्या माहितीनुसार तेथील स्थानिक वेळेनुसार सकाळी 7:15 वाजता ही घटना घडली आहे। विमानानं जुबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण घेतलं। त्यानंतर 20 किलोमीटर जाऊन प्रवाशांनी भरलेलं विमान कोसळलं। सैसेना असं विमानाचं नाव आहे। विमानात पायलट आणि प्रवासी असे एकूण 14 जण होते। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खराब वातावरण आणि दृश्यमानता कमी असल्यानं विमान अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। IPL 2026च्या हंगामात काल राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना खेळवण्यात आला। या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं 6 विकेट्सने विजय मिळवला। पंजाब किंग्सचा या हंगामातील हा पहिला पराभव ठरला। राजस्थान आणि पंजाबच्या या सामन्यापेक्षा सध्या राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार रियान पराग याची चर्चा रंगली आहे। सामना सुरू असताना रियान परागचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये रियान पराग व्हेपिंग म्हणजे सिगारेटचा वापर करताना दिसून येतोय। या घटनेचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर BCCI आणि क्रीडा क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। नियमानुसार स्टेडियमच्या आवारात आणि ड्रेसिंग रूमच्या आत धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे। शिवाय भारताच्या इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायद्याअंतर्गत वेबचं उत्पादन, विक्री आणि वापर पूर्णपणे बेकायदेशीर मानला जातो। या कायद्याचं उल्लंघन केल्यास मोठा दंड आणि अगदी तुरुंगवासाच्या शिक्षेची ही तरतूद आहे। त्यामुळे या घटनेची BCCI कडून अत्यंत गांभीर्यानं दखल घेतली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। OTT विश्वात प्रचंड लोकप्रिय ठरलेली द फॅमिली मॅन ही वेब सिरीज पुन्हा चर्चेत आली आहे। या सिरीजच्या 4थ्या सीझनची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। सीझनमध्ये प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता मनोज वाजपेयीनं स्वतः द फॅमिली मॅन 4 बाबत मोठा खुलासा केलाय। अलीकडे सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधताना मनोज वाजपेयी यांनी सांगितलं, 4था सीझन केवळ येणारच नाही तर तो आतापर्यंतच्या कथेत असलेल्या सर्व प्रश्नांची उकल करणार आहे। याशिवाय सर्व ऍक्शन आणि सर्व उत्तरं या 4थ्या सीझन मध्ये मिळतील असंही त्याने म्हटलंय। यामुळे त्याच्या स्टेटमेंटमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखीन वाढली आहे। या सिरीजचं दिग्दर्शन राज आणि DK सध्या सीझन 4च्या तयारीत व्यस्त असून पटकथा, लेखन आणि नियोजनाचं काम सुरू आहे। त्यामुळे हा सीझन अधिक भव्य आणि ऍक्शननं भरलेला असेल अशी चर्चा सध्या रंगली आहे।